विज्ञान व तंत्रज्ञान भाग 2 इयत्ता 10वी प्रकरण 4 पर्यावरणीय व्यवस्थापन उपघटक पर्यावरण संवर्धन। मित्रांनो, पर्यावरण आणि परिसंस्था यातील संबंध आपण मागील व्हिडिओमध्ये अभ्यासला। आपली पृथ्वी ही सर्वात मोठी परिसंस्था आहे, मात्र ती आपल्याला वारसा हक्काने मिळालेली नसून पुढच्या पिढीकडून उसनवार मिळाली आहे। म्हणूनच आपल्यासाठी आणि पुढच्या पिढीसाठी ती ठेव आपल्याला सांभाळायची आहे, हे विसरून कसं चालेल? महात्मा गांधी म्हणतात, प्रत्येकाची गरज पूर्ण करण्यास पृथ्वी समर्थ आहे, पण कोणाचीही हाव पूर्ण करण्यास नाही। पण मग पृथ्वीला सांभाळायचं म्हणजे नेमकं काय करायचं? पृथ्वीला सांभाळणं म्हणजे तिचं पर्यावरण जपणं। पर्यावरणामध्ये असणारे काही नैसर्गिक घटक जसं भूकंप, पूर, ज्वालामुखी, अतिवृष्टी, अवर्षण, त्याचबरोबर काही मानवनिर्मित दूषित घटक, उदाहरणार्थ जंगलतोड, प्रदूषण, लोकसंख्येचा विस्फोट, हे दूषित घटक जेव्हा पर्यावरणास हानी पोहोचवतात, तेव्हा पर्यावरणातील अनेक घटकांमध्ये असमतोल निर्माण होतो। प्रदूषण ही ह्याच असमतोलपणामुळे निर्माण झालेली प्रमुख समस्या आहे। प्रदूषण म्हणजे काय? तर नैसर्गिक घटना अथवा मानवाच्या कृतीमुळे सभोवतालच्या पर्यावरणात जेव्हा अनावश्यक व अस्वीकारार्ह बदल होतो, तेव्हा प्रदूषण झालं असं आपण म्हणतो। मानवी लोकसंख्येचा विस्फोट, वेगाने होत असलेले औद्योगिकरण, नैसर्गिक संसाधनांचा अनिर्बंध वापर, जंगलतोड, अनियोजित नागरीकरण अशा विविध कारणांमुळे पर्यावरणीय प्रदूषण घडून येत असतं। तसं पाहिलं तर प्रदूषण ही खूप व्यापक संकल्पना आहे। आपल्याला हवा, जल, ध्वनी, किरणोत्सारी, भूमी, औष्णिक, प्रकाश आणि प्लास्टिक प्रदूषण असे विविध प्रकारचे प्रदूषण आढळून येते। मागील इयत्तांमध्ये आपण जल, हवा, भूप्रदूषण सविस्तर पाहिलं, मात्र 10वीच्या इयत्तेत आपल्याला किरणोत्सारी प्रदूषणाचा सविस्तर अभ्यास करावयाचा आहे। किरणोत्सारामुळे बाहेर पडलेली अल्ट्राव्हायोलेट किरणं, ज्यांना आपण अतिनील किरणं असंही म्हणतो, काही इन्फ्रारेड किरणं, ह्या नैसर्गिक घटकांबरोबरच एक्स-रे, अणुभट्ट्यांमधून व आण्विक स्फोटातून होणारा किरणोत्सार या काही मानवनिर्मित घटकांमुळेही किरणोत्सारी प्रदूषण घडून येते। ह्याचे स्रोत कोणते आहेत बरं? अणुऊर्जा केंद्र, आण्विक स्फोटके, आण्विक चाचण्या, आण्विक ऊर्जा संयंत्रे आणि युरेनियमचं खनिजाचे उत्पादन व शुद्धीकरण केंद्र ही काही किरणोत्सारी प्रदूषणाचे स्रोत आहेत। इतर कोणत्याही प्रदूषणापेक्षा किरणोत्सारी प्रदूषणाने होणारे परिणाम हे फारच दूरगामी असतात। किरणोत्सारामुळे घडलेली जगातील आजवरची सर्वात मोठी दुर्घटना म्हणजे 1986 मध्ये युक्रेन येथे झालेली चर्नोबिल दुर्घटना। त्याचप्रमाणे इंग्लंडमधील विंडस्केल दुर्घटना, आयर्लंडमधील 3 माईल दुर्घटना आणि दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जपान येथील हिरोशिमा नागासाकीवरील झालेला अणुबॉम्ब हल्ला, या दुर्घटनांमुळे हजारो व्यक्ती दीर्घकाळपणे प्रभावित झाल्या आहेत। या प्रदूषणांमुळे आणि ह्या अशा दुर्घटनांमुळे शरीरातील ऊतींचा नाश होतो।
किरणोत्सारामुळे जनुकीय बदल घडून येतात. एक्स-रे सारख्या उच्च प्रारणांमुळे कॅन्सरकारी अल्सर निर्माण होतात. कर्करोगाची शक्यता बळावते. दृष्टीवर हानिकारक परिणाम होतात. अशा प्रकारे मानवाने जाणतेपणी किंवा अजाणतेपणी केलेले हे प्रदूषण मानवी अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उभे करू शकते. म्हणून सजीवांचे आरोग्य टिकवायचं असेल, आपल्या वसुंधरेचं सौंदर्य जपायचं असेल, स्वच्छ हवा, स्वच्छ पाणी, स्वच्छ अन्न प्रत्येक सजीवाला मिळवून द्यायचं असेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पृथ्वीवरचं मानवाचं म्हणजेच आपलं अस्तित्व टिकवून ठेवायचं असेल तर प्रदूषण नियंत्रण महत्त्वाचं आहे. प्रदूषणासारख्या पर्यावरणीय समस्यांना प्रभावी उत्तर काय असेल? तर पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन. मग प्रदूषण नियंत्रण करायचं म्हणजे नेमकं काय करायचं? तर पर्यावरणाचं संरक्षण आणि संवर्धन करायचं. हवा, जल आणि भूमी विकसनासाठी, निसर्गाचा समतोल टिकवण्यासाठी, नैसर्गिक साधनसंपदा जपण्यासाठी, पृथ्वीला जी जैवविविधता लाभलेली आहे त्याचं संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी, निसर्गनिर्मित आणि मानवनिर्मित ज्या काही समस्या आहेत त्यांच्या निराकरणासाठी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भविष्यातल्या पिढ्यांचं जीवन गुणवत्तापूर्वक आणि शाश्वत होण्यासाठी. पर्यावरणाचं संरक्षण आणि संवर्धन ही आपल्या प्रत्येकाची सामाजिक जबाबदारी असून समाजातील प्रत्येकाने पर्यावरण संवर्धनासाठी काम करणे ही आपली सामाजिक बांधिलकी मानली पाहिजे आणि त्यासाठी लोकजागृती आणि लोकसहभागाची गरज आहे. पर्यावरणासंदर्भात निर्माण केलेल्या कायद्यांचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे. वनसंरक्षणासाठी आणि वनांसाठी आरक्षित जागा, इतर कोणत्याही कारणासाठी न वापरण्याची बंधने घालण्यात आलेला वनसंवर्धन कायदा 1980, प्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी आणि पर्यावरणास हानी पोचविणाऱ्या व्यक्ती अथवा संस्थांवर कारवाई करण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आलेला पर्यावरण संरक्षण कायदा 1986, ध्वनी प्रदूषण नियम 2000, जैव वैद्यकीय कचऱ्याचं व्यवस्थापन आणि हाताळणी नियम 1998 आणि इलेक्ट्रॉनिक कचरा त्याचं व्यवस्थापन व हाताळणी नियम 2011, तसेच दुर्मिळ होत चाललेल्या प्राण्यांच्या शिकारीवर आणि व्यापारावर पूर्ण बंदी घालण्यात आलेला आणि वन्य प्राण्यांच्या कातडीपासून किंवा अवयवांपासून बनवलेल्या वस्तूंच्या वापरावर बंदी घालण्यात आलेला वन्यजीव संरक्षण कायदा 1972, या सर्व कायद्यांचं ज्ञान असणं आणि त्याचं काटेकोरपणे पालन करणं हे आपलं कर्तव्य आहे. नैसर्गिक समतोल साधण्यात काही प्राण्यांचे योगदानही महत्त्वाचे ठरते, जसं फुलपाखरे. खरं तर फुलपाखरांकडे केवळ नयनरम्य कीटक म्हणूनच पाहायची आपल्याला सवय आहे, पण त्यांच्याकडे त्याही पलीकडे जाऊन या सृष्टीचक्राचा भाग म्हणून पाहायला हवे इतके त्यांच्यात वैविध्य आहे. परागणाचे माध्यम म्हणून परागीभवनात त्यांचे मोठे योगदान असते. फुलपाखरांच्या अळ्यांवर अनेक पक्षी अन्नासाठी अवलंबून असतात. फुलपाखरे तण वनस्पतींचा अन्न म्हणून वापर करतात, त्यामुळे तणांची संख्या कमी होण्यास मदत होते. नाजूक असलेल्या फुलपाखरांना अति पाऊस, अति थंडी, अति प्रदूषण सहन होत नाहीत, म्हणून त्यांना वातावरणाच्या बदलाचे द्योतक असेही म्हटले जाते. पर्यावरणाचे आरोग्य म्हणूनही फुलपाखरांकडे पाहिले जाते, कारण
फुलपाखरे दिसली नाहीत की समजून जायचं, वातावरणात काहीतरी गडबड आहे. अशी ही बहुडंगी फुलपाखरे स्वच्छ पर्यावरणाचे दिशादर्शक आहेत. मग फुलपाखरे जर पर्यावरणाच्या संतुलनाचं कार्य करीत असतील, तर मग मानव का नाही? पर्यावरण आणि मानव यांचा संबंध मानवाच्या अस्तित्वापासूनच आहे. मानव इतर सजीवांपेक्षा बुद्धिमान असला तरी तो सुद्धा पर्यावरणाचाच एक घटक आहे, हे विसरता कामा नये. नैसर्गिक पर्यावरणात बदल घडवण्याची क्षमता केवळ मानवाकडे आहे. आपल्या भारतात अशा अनेक व्यक्ती आहेत ज्यांनी पर्यावरण संवर्धनात अतुलनीय कार्य केलं आहे. अहमदनगर जिल्ह्यातील अण्णा हजारे यांनी ग्रामस्थांच्या सहकार चळवळीद्वारे राळेगण सिद्धी ह्या एकेकाळी पाण्याचं दुर्भिक्ष असलेल्या गावाचं नंदनवन केलं. कर्नाटक मधील वृक्षमाता म्हणून पद्मश्री थिमका ह्या पोटी मुलबाळ नसलेल्या स्त्रीने आपल्या पतीच्या मदतीने 4 किलोमीटर परिसरात रस्त्याच्या कडेला जवळजवळ 8,000 वडाची झाडे लावून ती पोटच्या मुलाप्रमाणे वाढवली आहेत. आपल्या पाठ्यपुस्तकात आसाम राज्यातील आदिवासी जादव मोलाई पयांग नावाच्या एका लहान माणसाची मोठी गोष्ट सांगितली आहे. सामाजिक वनीकरण विभागात जंगल कामगार म्हणून काम करणाऱ्या ह्या माणसाने 30 वर्षाच्या अथक परिश्रमाने ज्या परिसरात एकही वृक्ष नव्हता त्या ठिकाणी 1360 एकरचं जंगल उभं केलं. स्वतःच्या स्वार्थाकरता जिथे अनेक माणसे मिळून अख्खे जंगल नष्ट करतात, तिथे एका माणसाने जर मनात आणलं तर त्याला अख्खं जंगल निर्माण करता येते, हेच ह्या तिघांनीही आपल्याला त्यांच्या कृतीतून दाखवून दिलं आहे. स्वातंत्र्य लढ्यात अनेक आंदोलनं भारतात झाली आहेत. मात्र पर्यावरणाच्या रक्षणासाठी एक अनोखं आंदोलन भारतात झालं, किंबहुना हे आंदोलन पुढच्या आंदोलनांची नांदीच ठरलं. आणि हे आंदोलन म्हणजे बिश्नोई चिपको आंदोलन. एप्रिल 1973 मध्ये अलकनंद खोऱ्यातील मंडल गावात या आंदोलनाची सुरुवात झाली. पर्यावरणाच्या रक्षणासाठी भारतात झालेलं हे पहिलंच अनोखं आंदोलन. अनोखं अशासाठी की वृक्षतोडीचा विरोध करण्यासाठी या आंदोलनात स्त्रियांनी सहभाग नोंदवला आणि तोड होणाऱ्या वृक्षाला ह्या सर्व स्त्रियांनी कवटाळून ठेवलं. म्हणून ह्या आंदोलनाला चिपको आंदोलन असं म्हटलं जाते. ह्या आंदोलनांमुळे शेकडो झाडांची जंगल, हजारो पक्षी आणि प्राण्यांची निवासस्थाने वाचली. हे आंदोलन अहिंसक आंदोलन म्हणून देखील ओळखलं जाते. मित्रांनो, अभ्यासक्रमात असलेला हा विषय वाचून सोडून देण्यापेक्षा समजून घेऊन त्याप्रमाणे वर्तन करणे आवश्यक आहे. निसर्गाचा, समाजाचा महत्त्वाचा घटक म्हणून आपण आपल्या घरापासूनच त्या दिशेने पावले उचलायला हवीत. मग पर्यावरण संवर्धनात विद्यार्थी या नात्याने तुमचे काय बरं योगदान असू शकेल? वाढदिवसाच्या दिवशी एखादं झाड लावणं, प्लास्टिकचा वापर टाळून त्याऐवजी कापडी पिशव्या वापरणं, कागदाचा वापर कमी करणं, गरज नसेल तेव्हा घरातली विजेची उपकरणं बंद करणं, पाण्याचा गैरवापर टाळणं, एसीचा वापर कमी करणं, स्वच्छता मोहिमेत सक्रिय सहभागी होणं, खाजगी वाहनांऐवजी सार्वजनिक वाहनांचा वापर करणं, वेळोवेळी वृक्ष लागवड करून त्यांचं संरक्षण व संवर्धन करणं,
स्वतःसोबतही इतरांनाही या गोष्टी करण्यास प्रोत्साहित करणं आणि पर्यावरण कायद्यांचे काटेकोरपणे पालन करणं. प्रत्येकाने कृतिशील योगदान दिल्यास भविष्यात आपल्याकडे ते प्रतिध्वनीसारखे चांगले फलित म्हणून परत येईल हे निश्चित. धन्यवाद.